श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रेलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संथपणा आहे, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं? आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून. आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत, बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे युजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डिअर येऊन गेला, अरे इथे तर टायगर येऊन गेला आहे. टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं, पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे. छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा. पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो, तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो, अगदी भाल्यासारखी, आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट, तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे. आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग्ससोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल. श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.